मुस्लिम बांधवांच्या श्रद्धेचं प्रतीक असलेला ताजिया अर्थात ताबूतची पितळ धातूमधील भव्य कलाकृती करवीर नगरीच्या कारागिरांनी साकारली आहे। एवढ्या उंचीचा पितळी ताजिया दक्षिण भारतात प्रथमच कोल्हापुरात बनवला गेल्याचा दावा ताबूत बनवणाऱ्या कोल्हापुरातील वणकुद्रे कंपनीने केलाय। अतिशय उत्तम आणि नक्षीदार कलाकुसर असलेला ताजिया इचलकरंजीतील दर्ग्याच्या मागणीवरून बनवण्यात आलाय। कलाकार आणि कारागिरांची भूमी म्हणून करवीर नगरीचं नाव जगभर झाले। करवीरच्या कारागिरांनी या नावलौकिकाला साजेशी आणखी एक कलाकृती साकारली आहे। कोल्हापुरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील वणकुद्रे भांडी कंपनीचे संचालक अभिजित वणकुद्रे यांनी 5 फूट उंच, 2.5 फूट रुंद आणि 60 किलो वजनाच्या ताजियाची निर्मिती केली आहे। या कलाकृतीवर आकर्षक सोनेरी आणि चंदेरी पॉलिश करण्यात आले। पारंपरिक कोरीव कामाचा अप्रतिम नमुना त्यातून पाहायला मिळतोय। मुस्लिम समाजामध्ये मोहरम सणात ताजिया किंवा ताबूत पूजनाला अनन्यसाधारण महत्त्व असतं। हा ताबूत बनवण्यासाठी कारागिरांनी 2.5 महिने मेहनत घेतल्याचं अभिजित वणकुद्रे यांनी सांगितलं। गेली 20-25 वर्ष विविध धार्मिक आणि पारंपरिक कलाकृती कंपनीनं बनवल्या आहेत, परंतु एवढ्या मोठ्या आकाराचा आणि सुबक नक्षीकामाचा ताजिया बनवण्याची ही पहिलीच वेळ असल्याचं अभिजित वणकुद्रे यांनी नमूद केलं। त्या भांडी व्यवसायासोबतच माझी एक आवड म्हणून मी या पितळे क्षेत्रामध्ये उतरलो आहे। याच्यामध्ये आम्ही पितळेची मंदिराची कामे, पावलं, पादुका, छत्र, किरीट, मुकुट अशा प्रकारचे मंदिराशी लागणाऱ्या सगळ्या गोष्टी आम्ही इथे निर्माण करून देतो। ग्राहकाची विशेष मागणी म्हणजे मोहर्रम इमाम हुसेन अलैहिस्सलाम यांचं ताजिया शरीफ प्रतिकृती बनवून पाहिजे होती। हे संपूर्ण स्ट्रक्चर आम्हाला बनवायला 2.5 महिन्याचा कालावधी लागला। ह्याच्यामध्ये जे बारीक नक्षीकाम जे आहे त्याच्यामध्ये उर्दू लेटरिंगचं पण आम्ही त्याच्यामध्ये इचिंग केलेलं आहे, प्लस त्याला संपूर्ण गोल्डेड प्लेटिंग केलेलं आहे, सिल्वर प्लेटिंग पण केलेलं आहे। या कलाकृतीचे 32 सुट्टे पार्ट होतात, ते संपूर्ण फोल्डेबल प्रतिकृती केलेली आहे। हा पितळी ताजिया इचलकरंजीतील कोल्हापूर नाका परिसरातील यशवंत कॉलनी रोडवरील खानकाह महफिले इस्माइली हसनी जहांगीरी आश्रमासाठी बनवला गेलाय। 26 जून 2026 पर्यंत तो भाविकांच्या दर्शनासाठी खुला राहणार असल्याचं आश्रम संचालकांतर्फे सांगण्यात आलंय।